आणि सांगितलं काय त्यांनी, काही मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर मजुरांची संख्या पूर्वीच्या 403 पट केली व कामाचे तास पूर्वीच्या 203 पट केले तर तेच काम किती दिवसामध्ये संपेल. तर आता पहा मुलांनो, काही मजूर म्हटलं म्हणजे मजुरांची संख्या आपल्याला काय माहित नाहीये, त्याला आपण एक्स म्हणायचं. त्याला गुणिले रोज 6 तास काम करतात गुणिले 6 तास आणि गुणिले रोज 6 तास काम करून ते 12 दिवसात काम पूर्ण करतात म्हणजे गुणिले काय करायचं 12. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे मुलांनो, पहिल्या गटातील व्यक्ती गुणिले तास गुणिले दिवस यांचा गुणाकार हा कशाच्या बरोबर असतो, दुसऱ्या गटातील व्यक्ती गुणिले तास आणि गुणिले दिवसाबरोबर. आता दुसऱ्या गटाचे व्यक्ती किती सांगितलेत मुलांनो, मजुरांची संख्या पूर्वीच्या 403 पट केली. पूर्वीचे मजूर मुलांनो एक्स होते, तर एक्सच्या म्हणजे गुणिले किती केले आहेत, 403 पट केलेले आहेत. गुणिले आता जी तासांची संख्या मुलांनो ती सुद्धा पूर्वीच्या 203 पट केली. आता पूर्वीचे तास किती होते मुलांनो, 6 तास, म्हणजे 6 गुणिले त्याच्या 203 पट म्हणजे त्याला गुणिले किती करायचं, 203 करायचं आणि गुणिले मग मुलांनो तर तेच काम किती दिवसामध्ये संपेल. दिवसांची संख्या आपल्याला माहिती नाहीये, दुसऱ्या गटातील दिवस आहेत म्हणून आपण त्याला D2 म्हणायचं. मग कॅल्क्युलेशनचा भाग आहे मुलांनो, पहा 3 एक 3, 3 दुने 6. ठीक आहे, इथं पहा मुलांनो, इथं एक्स आहे आणि इथं पण एक्स काय झाला कॅन्सल. मग इथं राहिलं फक्त 6 गुणिले 12. त्या ठिकाणी भागिले मध्ये 3 आहेत, इकडे आल्यावरती गुणिले होतील मुलांनो आणि वरती 4 गुणिले 2 शिल्लक आहे, त्याला इकडे भागिले करा. 4 गुणिले 2 आणि बरोबर काय शिल्लक राहिलं मुलांनो, दुसऱ्या गटातील दिवस. मग पहा आता, बे एक बे, बे सख 12, त्यानंतर बे एक बे, बे त्रिक 6 मुलांनो. आता 4 आणि 6 2च्या पाड्यात आहेत म्हणून बे दुने 4 आणि बे त्रिक 6. पण आता मात्र 2 ने इकडे भाग जात नाहीये म्हणजे गुणाकार करून घ्या. 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 भागिले 2 दिवस हे काम पूर्ण करण्यासाठी लागतील. पण जर पर्याय जर असा नसेल तर मुलांनो, तर तो पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये असतो. मग 2चा पाडा म्हणायचा मुलांनो 27 पर्यंत. 2 ने 13चा भाग जर दिला तर 13 दुने 26, इथे 27 आहेत मुलांनो, 27 मधून 26 गेले, एक उरला, म्हणजे याचा अर्थ तेच काम 13.1/2 दिवसामध्ये पूर्ण होणार आहे.